मी विसरत नाही ते, कधीच विसरत नाही मी. डॉक्टर, त्या मुलीचं आता कसं काय? त्या केसचं कालच्या? गेली? ती गेली. मी या इथून जावं, कायमचं जावं अशी इच्छा आहे तुम्हा सर्वांची. निसंदिग्ध आणि स्पष्ट. मी तुमच्यातला नाही, तुमच्या तोलामोलाचा नाही. मी हीन आहे, हीन. मी जंगली आहे, जनावर आहे. श्वापद आहे असं वाटतं तुम्हा सर्वांना. एक नवरा आणि एका बेवारशी मुलाचा बाप या नामधारीच नात्यासाठी मिळतं. मी तुमचा सूड घेतोय, नरडीला नख लावलीत मी तुमच्या. मी या घराच्या असंतोषाचं मूळ आहे. मी या घराच्या भावी विध्वंसाचं पहिलं आणि अखेरचं कारण असणार आहे. इथं इथल्या एका स्त्रीचा नवरा म्हणून मी आहे. म्हणूनच बचावलो, जगलो. एरवी त्या सूत्रांचा संपदार, कामगारांचा पुढारी, वाईट म्हणून जे या साऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून या घराच्या आणि कारखान्याच्या मालकाच्या इच्छेनं मला गुंडांकडून ठार मारून निकालात काढलं असतं. हाडं सुद्धा न सापडावीत इतक्या कुशलतेनं आणि पद्धतशीरपणे. या साऱ्या बहुमानाबद्दल धन्यवाद. मी इतका मोठा आणि चांगला आहे हे आजवर मला कधी माहीतच नव्हतं. मी इतका महत्वाचा असेल आहेच तर याहूनही मानानं वागायला हवं होतं मी इथं, असं वाटतं मला आता तसा वागणार आहे. या क्षणापासून तुमच्या मुलीचा नवरा म्हणून संपलो मी. या क्षणापासून तुमचा माझा सक्तीचा गरजेचा असलेला ऋणानुबंध माझ्याही मनानं संपला. इथं श्रीधर रेडकर एक फटका, जंगली, आगापिच्छा नसलेला जुगारी रानटी माणूस म्हणून उभा आहे. संपांचा सूत्रधार, कामगारांचा प्रतिनिधी, पापावर आणि ढोंगावर उभारलेल्या तुमच्या या काळ्या, कुचक्या, नाशक्या वैभवाचा नाश पाहू इच्छिणारा.
इथल्या परंपरागत अमानुष दांभिकतेला उघड्या रानटीपणानं आव्हान देणारा माझ्या हडांसकट उभा आहे मी. मला बघायचंय तुम्ही माझं काय करता ते. बघायचंय मला तुम्ही माझं काय करता ते.